वाशी संघ आपण आपले 12वे खेळाडू आपले राखीव खेळाडू इथे उपस्थित करून द्यावेत विनंती असेल. ऐरोली संघाचे राखीव खेळाडू इथे उपस्थित आहेत. हॅलो. वाशी संघ आपल्याला विनंती असेल की आपला राखीव खेळाडू आपण उपस्थित करून द्यावा समालोचन कक्षामध्ये. या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे, तरी त्यामध्ये खेळाडूंची नावं दिसणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी सहकार्य करावे वाशी संघ. चला तर सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा. गोलंदाज हमजा तर फलंदाजीसाठी सर्वेश आणि सार्थक. पहिला चेंडू चांगला गुडलेंथवर पडणारा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. सन्मान दिला त्या चेंडूला. कोणताही रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही. एक धाव काढून पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि या 2 धावसंख्येने माफ करा, सर्वेश आणि शशांक अशी प्रारंभीची जोडी सायसागर युनायटेड ऐरोली संघाकडून मैदानामध्ये उपस्थित. सामन्याला झालेली सुरुवात काढलेल्या या 2 धावसंख्येने. प्रथम फलंदाजी करण्यासाठी सर्वेश आपल्याला दिसत आहेत स्ट्रायकिंग एंडवर, तर गोलंदाज हमजा. दुसरा चेंडू चांगला चेंडू गुडलेंथवर पडून काहीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली होती या चेंडूने आणि गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पावसाळी क्रिकेटचे हे सामने आपण पाहतात. रबर बॉल यामध्ये यूज होताना पाहतात. त्याच दरम्यान एक चांगला फटका. जोर आहे या फटक्यामध्ये. या फटक्यामध्ये आहे ताकद आणि देऊन जाईल 6 धावा फलंदाज सर्वेश यांच्यासाठी. साईसागर युनायटेड ऐरोली संघाचा येत आहे पहिला षटकार. आणि या षटकाराने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनबाद 8 वर. यावेळेस मात्र स्वतःवर निराश आहेत फलंदाज, कारण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. अपेक्षा होती की मोठा फटका खेळावा, परंतु तो संपर्क काहीसा चांगला झाला नाही. त्या कारणाने निर्धाव चेंडू झाला पूर्ण. एकूण 4 चेंडूंची समाप्ती. अजूनही 2 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. हवेमध्ये आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षकांपासून काहीसा दूर. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा काढून पूर्ण आणि या 2 धावसंख्येने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. 10 धावसंख्या. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारांनी गोलंदाज हमजा या गोलंदाजांवर. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर वाईड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, अशी क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट नाही आहे आणि त्या कारणाने कोणतंही बंधन नाही पॉवर प्लेचं किंवा क्षेत्ररक्षकांची बाउंड्री लाईनवर करण्याची योजनेचं कोणतंही बंधन नाही. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन येतील हमजा. शेवटच्या चेंडूवर मात्र फटका बघा. क्लास बघा या फलंदाजांची. तो स्टान्स बघा या फलंदाजांचा. देऊन जाईल शेवटच्या चेंडूवर खणखणीत असा षटकार. 6 धावा आल्या आणि 6 धावसंख्येने धावसंख्या मुसंडी मारून जाऊन पोहोचली 16 वर. चांगली इकॉनॉमी, चांगला रनरेट फलंदाजांनी आता इथे आकारलेला आहे. 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आकारल्या. वाशी संघ, शेवटची विनंती असेल आपल्याला की आपला राखीव खेळाडू आपण इथे उपस्थित करून द्यावा.
गोलंदाजांचं नाव सांगायचंय. गोलंदाजांचं नाव सांगायचंय. युसुफ दिसेल आपल्याला गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हाताळलं हमजा यांनी, काहीसे खर्चिक ठरले आणि आता त्यानंतर योजना केलेली आहे ती म्हणजे युसुफ यांची. दुसरं षटक, पहिला चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, लेंथ मागे खेचण्याच्या नादामध्ये मात्र काहीशी लेंथ चुकवून बसले. फारच शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू राहिला, फलंदाजांच्या डोक्यावरून गेला आणि यष्टीरक्षकांच्या सुद्धा डोक्यावरून गेला. 2 अतिरिक्त धावसंख्या ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. पुढील चेंडू पाहूया. या चेंडूवर बॅटचा संपर्क जरूर झाला होता, परंतु बॅटची बाहेरची कडा मानावी लागेल घेतली चेंडूने आणि गेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 वर. शशांक स्ट्राईक वर दिसत आहेत आपल्याला. त्याच दरम्यान अजून एक मिस हिट पाहायला मिळाली आणि हा चेंडू सुद्धा गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळाली आणि आता 20 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत ऐरोली संघाच्या. पहिला चेंडू फारच खराब टाकला होता, परंतु त्यानंतर फलंदाजांना ते मोठे फटके खेळण्यापासून काहीसा वंचित ठेवलेला आहे गोलंदाजांनी. पुढील चेंडू. आता सुद्धा एक चांगला चेंडू. बॅटची वरची कडा घेतली आणि गेला घोषित क्षेत्रामध्ये. वारंवार चेंडू आणि घोषित क्षेत्राची भेट होताना दिसत आहे आपल्याला या समीकरणामध्ये. एकूण 3 चेंडू टाकून पूर्ण धावसंख्या धावफलकावर 21. डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच असं मानलं जातं की उजव्या हाताच्या फलंदाजांना काहीशी अडचण उपलब्ध करून देत असतात आणि त्या अडचणीचं उत्तर, त्या कठीण प्रश्नांचं उत्तर इथे मात्र फलंदाज शशांक यांना काही सापडत नाही आहे. 3 चेंडूंवर बीट झाले आणि आता चौथा चेंडू निर्धाव. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न, काहीसा पिकअप शॉट खेळायचा होता, परंतु काही सफलता प्राप्त होत नाही आहे. पूर्णपणे आता बॅकफुटवर नेऊन ठेवलेला आहे ऐरोली संघाला, जिथे मात्र फ्रंट फुटवर गेले होते. फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये हमजा यांच्यावर चांगला प्रहार चढवला होता. त्या प्रहारानंतर मात्र जशी स्ट्राईक रोटेट झाली, जसा बदल झाला, चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. चला, सामन्याला होईल सुरुवात. आता घेऊन येतील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर फटका, मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका मोठा जरूर आहे, परंतु मैदान अपुरा असल्या कारणाने चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. चांगलंच बॅड लक मानावं लागेल फलंदाजांचं. 5 चेंडू स्ट्रगल केले, त्यानंतर एक चांगला फटका जरूर खेचला होता, परंतु त्या फटक्यावर मात्र जो आउटकम अपेक्षित होता, तो आउटकम काही मात्र मिळाला नाही. एका धावेने झाली दुसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईसागर युनायटेड ऐरोली संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 23. इस्माईल 63 फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे इस्माईल यांच्या गोलंदाजीसाठी. जर आपण हॅट्रिक प्राप्त करत आहात तर आपल्यासाठी रोख रुपये 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. इस्माईल यांच्यासाठी खुशखबर. पुन्हा एकदा एक धाव काढून पूर्ण आणि आता स्ट्राईक वर येतील शशांक.
सर्वेश यांची चांगली कामगिरी राहिली होती. पहिल्या षटकामध्ये चांगली मोठी धावसंख्या मिळवली होती. जवळ-जवळ जर आपण पाहिलं तर 16 धावसंख्या उभारल्या होत्या. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे स्ट्राईकपासून वंचित राहिला आणि त्याचा मात्र फायदा उचलला तो म्हणजे वाशी संघाने. आणि आता ज्या पद्धतीने स्ट्रगल करत होते दुसऱ्या षटकामध्ये, तो स्ट्रगल मोडत काढत स्वतःला फॉर्ममध्ये परत आणत लगावलेला एक चांगला षटकार मिड विकेटच्या दिशेने मिळाल्या 6 धावा. 6 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 वर. राईट आर्म राउंड द विकेटचा मारा, एक चेंडू फलंदाजांचा तर दुसरा चेंडू गोलंदाजांचा. इथे फलंदाजांना जेवढी चांगली संधी उपलब्ध आहे मोठी फटके खेळण्याची, तेवढीच चांगली संधी या पावसामुळे, या पावसाळी क्रिकेटमुळे उपलब्ध आहे गोलंदाजांकडे. चेंडू कधी स्किड होतो, कधी अतिरिक्त उसळी प्राप्त करतो आणि अशा पद्धतीने जे कठीण प्रश्न विचारले जातात फलंदाजांना, त्यावर मात्र आता अपयशी ठरत असताना दिसत आहेत पुन्हा एकदा शशांक. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. धावा आलेल्या आहेत 6. जिथे जागेवरून खेळत असताना कोणतीही सफलता प्राप्त होत नव्हती फलंदाजांना. काहीतरी इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न ठरला आपल्या फलंदाजीच्या बाजूने. मिळाल्या 6 धावा. लाँग ऑफच्या डोक्यावरून एक चांगला पिकअप शॉट. 35 धावसंख्या धावफलकावर. इस्माईल आता मात्र काहीसे खर्चिक ठरत असताना 4 चेंडूंमागे 12 धावसंख्या खर्च केलेली आहे. यावेळेस सुद्धा संपर्क चांगला आहे. क्षेत्र आहे स्क्वेअर लेगचं. गाठलेली आहे सीमारेषा. मिळालेल्या आहेत 6 धावा. येईल शशांक यांच्या बॅटमधून आणखीन एक या षटकातील तिसरा षटकार. आता मात्र धावसंख्या झपाट्याने वेग धरत असताना, झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचलेली आहे 41 वर. जिथे काहीसा निलंब लागला होता या धावसंख्येवर दुसऱ्या षटकामध्ये, तो निलंब मोडीत काढत जाऊन पोहोचलेली धावसंख्या 41 वर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूंमागे 18 धावसंख्या मिळवल्या आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक. 41 धावसंख्या धावफलकावर. 41 धावसंख्या धावफलकावर. या षटकामध्ये 3 षटकार आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त कोणतीही धाव इथे आलेली नाही. पंच, पहिल्या चेंडूवर एकदा होती का पंच? पंच, पहिल्या चेंडूवर एकदा होती का? एक धाव असेल तर षटक पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. इथे स्कोर कार्ड मध्ये आम्ही थोडा बदल करत आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या धावफलकावर असेल एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42. आता इथे ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना चांगली कामगिरी केली होती आपल्या संघाच्या बाजूने, तेच गोलंदाज पुन्हा एकदा युसुफ येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला गुडलेंथ वरून उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी काहीसं बाहेरचं वळण प्राप्त करणारा निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजांचं वर्चस्व. यावेळेस फलंदाजांचा मोठा फटका. चेंडू जात आहे उंचच उंच. चेंडू जात आहे लांबच लांब. सीमारेषेच्या सुद्धा पलीकडे. येथील 6 धावा. सर्वेश ज्या पद्धतीने पहिलं षटक समाप्त केलं होतं, तोच फटका, परंतु यावेळेस अजूनही पॉवरफुल, अजून लांब. येथील 6 धावा. आपण एक स्पर्धा पाहिली होती टेनिस क्रिकेटची ISPL. त्या स्पर्धेमध्ये विशिष्ट लांबी पार केल्यानंतर त्या फटक्यासाठी 8 धावा उपलब्ध होत्या. नक्कीच ते नियम जर या स्पर्धेमध्ये असते तर या फटक्यासाठी मिळाल्या असत्या 8 धावा. अतिरिक्त त्या 2 धावसंख्येचा फायदा झाला असता. परंतु अजूनही ग्रामीण क्रिकेटमध्ये तो नियम काही अवलंबला गेलेला नाही.
षटकार खर्च केल्यानंतर आता मात्र निर्धाव. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे. एका चेंडूवर निर्धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि आता चौथ्या चेंडूवर सुद्धा षटकार. सर्वेश यांची फलंदाजी. शशांक यांनी जोर धरला होता मागील षटकामध्ये आणि जे इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं युसुफ यांनी दुसरं, त्या इकॉनॉमीला बिघडवून लावत असताना, पूर्णपणे प्रहार करत असताना विस्फोटक अशी खेळी सर्वेश यांची. जिथे एखादा गोलंदाज एक खर्चिक षटक हाताळल्यानंतर आपल्याला कमबॅक करून देत असतो, त्या गोलंदाजावर मात्र जर प्रहार चढवला तर समोरील संघ नक्कीच बॅकफुटवर जात असतो आणि इथे एक संधी उपलब्ध आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही. संधी उपलब्ध जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षक काही चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा काढून पूर्ण आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा काढून पूर्ण केली जाते आणि या 3 धावसंख्येने आता मात्र एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 57 वर. रॅपिड रनिंग, रॅपिड स्कोर जात आहे पुढे पुढे ऐरोली संघाचा. आता शेवटचा चेंडू शिल्लक. युसुफ 2 षटकार खर्च केले. आता पाहूया शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. फटका जरूर चांगला आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, जमिनीवर इथे काहीसा अडकलेला आहे चेंडू. स्टॉप घेतला चेंडूने, तोपर्यंत फलंदाजांनी धावा धावून केल्या पूर्ण 2 आणि या 2 धावसंख्येने एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई सागर ऐरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 59 वर. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. वाशी संघासमोर आव्हान निश्चित करणारे हे 6 चेंडू. 6 चेंडूंमागे किती धावसंख्या प्राप्त करतील फलंदाज, पाहूया येणाऱ्या सत्रामध्ये. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू आल्याला स्वागत केलेलं आहे षटकाराने. एक येईल फ्लॅट असा षटकार. सर्वेश यांची फलंदाजी. गोलंदाजांचं नाव सांगायचंय आम्हाला. गोलंदाजांचं नाव सांगायचंय. तर व्यासपीठावर उपस्थित अनिकेत दळवी आपले हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. प्रणित भगत आपले सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दर्शन गोलंदाजीला आलेले असताना मात्र ज्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला दोन्ही फलंदाज दिसत होते, त्या फॉर्मचं उत्तर आता काही गोलंदाजांना सापडत नाही आहेत. गुडलेंथवरील चेंडू जरूर होते, परंतु त्या गुडलेनची बॅडलेन कशी करावी याचा चांगलाच अनुभव आपल्याला फलंदाजांकडे दिसत आहे. सुरुवातीच्या हाताळलेल्या 2 चेंडूंमागे 2 खतरनाक असे षटकार. 44 धावसंख्येवर खेळताना दिसत आहेत आपल्याला सर्वेश. एक मोठा फटका, एक षटकार आजच्या दिवसातील कदाचित आपल्याला पहिलं अर्धशतक पाहायला दाखवेल. कालच्या दिवसामध्ये विक्रांत पाटील असतील, दीपक असतील सासोळे संघाचे, या फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती. परंतु आजच्या दिवसामध्ये अजूनपर्यंत कोणताही फलंदाज अर्धशतकापर्यंत पोहोचू शकला नाही. भूषण पाटील जरूर जवळ आले होते अर्धशतकाच्या, परंतु त्या अर्धशतकापासून एक फटका दूर राहिले फक्त. पाहूया सर्वेश ते अर्धशतक गाठू शकतील का. इथे मात्र चांगला फटका आहे. इनसाइड आउटचा फटका. ओव्हर लॉंग ऑफ पार करेल सीमारेषा आणि या आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे सर्वेश यांच्या माध्यमातून. ऐरोली संघासाठी सलामीला येत असताना चेंडू उंचच उंच झळकावले आणि चेंडू उंच उंच पाठवत असताना बॅट सुद्धा वर करून आपले अर्धशतक साजरं केलं. त्यामध्ये अजून 6 धावसंख्येची भर फक्त आणि फक्त षटकारांमध्ये डील करत आहेत. 56 धावसंख्या वैयक्तिक आणि आता सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 83 वर. भली मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील उच्चांक गाठलेला आहे साई सागर युनायटेड ऐरोली संघाने. कालच्या सत्रामध्ये आपण चोळेगाव संघाला 106 धावसंख्या उभारताना पाहिली होती, परंतु आजच्या दिवसातील उच्चांक गाठला जात आहे 89 धावसंख्येचा.
89 धावसंख्या उभारली आणि त्यामध्ये विशिष्ट कामगिरी राहिली सर्वेश यांची. अर्धशतक झळकावलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सर्वेश यांच्या बॅटिंगसाठी. अर्धशतकीय खेळी आजच्या दिवसातील पहिली. एकूण 79 धावसंख्या उभारून 90 धावसंख्येचं 89 धावसंख्या उभारून 90 धावसंख्येचं आव्हान इथे प्रस्थापित केलं जात आहे. नैमा 11 वाशी संघासमोर. पूर्वार्ध पूर्ण झालेला आहे आणि या सामन्याच्या उत्तरार्धात कशा प्रकारे 90 धावसंख्येचा पाठलाग या 5 षटकांमध्ये करेल नायमा 11 वाशी संघ हे पाहूयात. आणि आता समालोचन कक्षामध्ये बदल होईल. माझे साथी समालोचक सुहास गायकवाड येतील ऑन मायक्रोफोन. तर यापुढील समालोचन आपण ऐकू शकाल. नवी मुंबई क्रिकेटला जो गोड आवाज इथे प्राप्त झालेला आहे, ज्या गोड आवाजाने गेली कित्येक वर्षे नवी मुंबई क्रिकेटचे समालोचन आपल्या हाती सांभाळलेले आहे. विघ्नेश मडवी सर येथील मायक्रोफोनवर. ओव्हर टू यू सर. थँक्यू व्हेरी मच आयुष पाटील यांच्या वाणीतून आपण मागचा डाव ऐकलात आणि खूप चांगलं समालोचन तुम्ही ऐकलं. त्याच दरम्यान अनिकेत दळवी आणि प्रवीण भगत आणि जेवणाची जी बंटी म्हात्रेंनी ही भूमिका बजावली त्यांचा देखील मी आभार मानतो, त्यांना विनंती करतोय. आणि जय पाटील ज्याने हे मंडप व्यवस्थापन सांभाळलं त्या सर्वांचाच मी आभार मानतो या स्पर्धेच्या निमित्तानं. मागचा डाव आपण पाहिला तर 89 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलाय आणि 90 धावांचं टार्गेट उभं केलंय साई सागर युनायटेड ऐरोली टीमने. त्यामध्ये बॅटिंग करत असताना सर्वेशच्या बॅट मधून 62 धावा पाहायला मिळाला. म्हणजेच या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक पाहायला मिळालं. तर सर्वेशची अप्रतिम फलंदाजी 62 धावांची विस्फोटक फलंदाजी. त्यामध्ये षटकार जर पाहिले 8 षटकार लगवले. काल विक्रांत पाटीलने 11 षटकार लगवले आणि 75 धावांची नाबाद खेळी केली आणि सावळीशर सावळे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 107 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. आता टार्गेट आहे 89 आणि पावसाळी क्रिकेटमध्ये 89 धावा म्हणजेच इतक्या मोठ्या धावा नाही. जर चांगली बॅटिंग झाली आणि हमजा खान सारखा खेळाडू जो आता सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू जर या मॅच मध्ये चालला तर मॅच नक्कीच नहिमा 11 वाशी टीम हा संघ जिंकू शकतो. साई सागर युनायटेड ऐरोली हा संघ जर पाहिला तर सर्वात आधी मी मंदार
परब याचा कौतुक करेन की ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष साई सागर टीमला उभं करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. ॲज अ क्रिकेटर, ॲज अ मेंटर, ॲज अ टीम प्रमुख म्हणून भरपूर वर्ष या व्यक्तीने या साई सागर टीमसाठी, युनायटेड टीमसाठी ज्याने खर्च केले. स्वतः जॉबमध्ये असताना प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही, तरी देखील दरवर्षी साई सागर युनायटेड टीमच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा होते. ती पावसाळी स्पर्धा असो किंवा रबर बॉल स्पर्धा असो, त्यासाठी मंदार परब आणि सगळ्यांचंच मी कौतुक करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. हे मला काही तर प्रशांत आणि हमजा खान अशी जोडी पाहायला मिळते. एकूण 90 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव आला. इथे चांगला बॉल पडल्यानंतर राईज झाला, सरप्राईज झाला आणि बॉल आणि बॅटचं कुठलंही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅच मध्ये इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल आणि प्रत्येक डॉट बॉल इथे साईसागर युनायटेड टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला केली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार वैभव. त्याच पद्धतीचा चेंडू सेम रिजन मध्ये पडला, सेम बाउन्स झाला आणि पुन्हा एकदा बॅट्समनला बीट करून पाहायला मिळाला. 2 लगातार डॉट बॉल. टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा दाखल लागली. चांगले षटक म्हणावं लागेल कारण की पहिलं षटक फार इम्पॉर्टंट आहे. 5 ओव्हर मध्ये एकूण 90 म्हणजे 90 धावांचा टार्गेट आहे. त्यामुळेच या मॅच मध्ये पहिलं षटक वैभवचं अप्रतिम पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच साठी या संघातून जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर भूमिका 11 चिरले हा संघ खेळताना दिसेल आणि त्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चला सामना स्पीडअप करा. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली बॅटिंग आपल्याला सर्वेशी पाहायला मिळाली. 62 धावांची विस्फोटक फलंदाजी. यावेळी ऑन दी अप. फटका हवेत आहे. मिड विकेटला क्लिअर करणारा प्रशांतच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. येथे चांगला बॉल पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. 11 धावा करावं लागलेत. उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये एकूण 80 धावा कराव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी कमीत कमी राखावी लागेल. साई सागर युनायटेड ऐरोली वर्सेस नहिमा स्पोर्ट्स नहिमा 11 वाशी हा संघ मैदानामध्ये खेळत असताना आज कोहिनूर ऑफ भूषण पाटील असतील, रवी म्हात्रे असतील किंवा स्वप्नील नाईक असतील, राजू शेट्टीची फलंदाजी कशा पद्धतीने होते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. राजू शेट्टीची कधी बॅटिंगला येईल आणि कधी आम्हाला षटकार चौकार पाहायला मिळतील यासाठी अनेक प्रेक्षक आणि अनेक खेळाडू इकडे थांबलेत.
षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. शशांक आलाय. 24 बॉल आणि 79 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवर हमजा खान, जो वाशी परिसरातील एक यंगस्टर खेळाडू आहे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये खूप चांगला खेळ सध्याच्या घडी राहिलाय. पहिला बॉल अगदी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट हातातून निसटली. पाणी आहे, पाऊस आहे. ग्रिप करणं इतकं सोपं नाहीये. ग्लोव्ज असताना देखील ही बॅट हातातून स्लिप होते. हमजा खान आठवतोय वाशी चॅम्पियन्स लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. टप्प्याचा बॉल फटका आहे. क्षेत्ररक्षक फ्लॅट षटकार. हमजा खानच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. अगदी रॅकेट स्ट्रोक लगवलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने हा स्ट्रोक लगवलाय. बॉल थोडासा खूप टप्प्याचा होता. त्याला असं पंच केलंय आणि खूप चांगला स्मॅश मिड विकेट रिजन मध्ये षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर लागले होते. त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शशांक वर्सेस हमजा खान. एक यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहे. अगदी वयाच्या 15-16व्या वर्षी मात्र वाशी क्रिकेटमध्ये याची सुरुवात झाली आणि बघता बघता 2-3 वर्षामध्ये या खेळाडूने देखील चांगला खेळ केलाय. पहिला षटकार हमजा खानच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे अगोदरच बॅट फिरली. बॉल काहीसा उशीर आलाय. हे अति उत्साहीपणा कधी कधी अंगलट येत आहे. ज्यावेळेस आपण बॅटिंग करतो, ज्यावेळेस स्ट्रोक खेळण्यासाठी आपण एक्साइटेड असतो, कधी कधी बॉलचा वेग आपण रीड करणं कठीण जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू सीमारे शबार षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमारेषे पलीकडे. क्रिकेट आहे. चला अंपायर लगेचच डिसिजन द्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. चला षटकार आलाय. मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नो बॉल प्लस षटकार. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर कळवत असताना 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. 25-25. 25 धावा धावफलकावर लागले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चला सामना स्पीडअप करा. हमजा खानच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. चला स्विगी प्लीज आपली डिलिव्हरी झाली असेल तर गोलंदाजांना पहिली डिलिव्हरी करू द्या. नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. इथे देखील मोठा फटका लगावला जातोय. हमजा खान लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला
सलामी देणारा षटकार. सुपर स्ट्रोक. अखूट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर कराल तर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल. आणि हमजा खान मात्र ते करत असताना षटकार आलाय. मॅच बॉल आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 धावा दाखल करावी लागली. फ्री हिटच्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या षटकामध्ये 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. अगदी चेंडू थांबलाय. एकदा कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू स्किट झालाय आणि अक्षरशः चिखलामध्ये ओला चिम्म झालाय. 2 धावा मिळाल्यात. 2 धावाने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 धावा दाखल करावी लागलीत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. हमजा खान स्ट्राईक एंडवर आहे. 3 षटकार आतापर्यंत ऑलरेडी लगवलेत हमजा खानने. प्रशांतच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता आहे. चला चिरले टीमचा कॅप्टन लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करेल. आणि ही मॅच संपल्या आपण टॉस करणार आहोत. तो देखील 4 ओव्हरचा सामना असेल. चला गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय. तर पहिले षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, अप्रतिम गोलंदाजी केली, ती फक्त 11 धावा खर्च केली होता तो वैभव मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. कमबॅक करावा लागेल. आणखी 18 बॉल 56 धावा ह्या धावा होऊ शकतील. हमजा खान आणि प्रशांत चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही बॅटरने षटकार लगवलेत. आता वैभवचं षटक सुरू होत. पहिला बॉल ऑन दी अप. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून प्रशांतच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. काय स्ट्रोक लगावलाय. अप्रतिम फटका. अपरकट आपले पूर्ण बॉडी बराच काळ हवेत होती हा स्ट्रोक खेळण्यामागे. आणि एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा षटकार. प्रशांतच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 50 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 50. मॅच ऑन आहे. अजूनही या मॅच मध्ये दोन्ही बाजूने 50-50 चान्सेस आहेत. टप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही हमजा खानच्या माध्यमातून. स्वतःवर इथे विश्वास दाखवतोय. विश्वास फार महत्वाचा आहे. पार्टनरशिप फार महत्वाची आहे. दोन्ही बॅटरने आपल्या टीमसाठी ज्या पद्धतीचा स्टार्ट अपेक्षित होता त्या पद्धतीचा स्टार्ट मिळवून दिलाय. आता ही मॅच कशी फिनिश होईल. मंदार परबची कॅप्टनशिप किंवा तो अनुभव या मॅच मध्ये चालेल का, की अजून काही चित्र पाहायला मिळेल या मॅच मध्ये. हमजा खान स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. वैभव वर्सेस हमजा खान. एक चांगली कॉन्टेस्ट आहे. बॅटल आहे. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव हे टीम साठी फार घातक ठरेल. कारण की इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. क्रिकेट मध्ये एक एक धावेला फार महत्व असतं. चांगला बॉल पाहायला मिळते. परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयाचं समीकरण बदलेल. वैभवने चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय.
ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलचे पर्सेंटेज वाढत असताना पाहायला मिळतील. सुपर क्रिकेट युनायटेड संघ मैदानामध्ये उतरत असताना सागर युनायटेड वर्सेस नईमा 11 वाशी असा सामना आहे. ऑन साइड ऑन ड्राय केला. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा खूप चांगल्या कॉलिंगने कंप्लीट झाल्यात. 2 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर, म्हणजेच अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 45 धावा. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. हॅविस बॅटची एज फ्लाय स्लीप मध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळते. वैभवने कमबॅक केलंय. वैभवचं षटक अप्रतिम पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जरूर हाताळले पण मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवलाय टीम नईमा स्पोर्ट्स वाशी संघाला. नईमा 11 वाशी. अकोटप्प्याचा बॉल टॉपेज लागला. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल. कॅच कॅरी झालीये आणि जी विकेटची अपेक्षा होती, जी विकेटची आवश्यकता होती, ती विकेट प्राप्त झाली आहे. हमजा खान बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय नईमा 11 वाशी टीमला. फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 22 सरासरी राखावी लागेल आणि या 12 बॉल मध्ये कमीत कमी 6 षटकार लगवावा लागतील. 12-44 इक्वेशन आलाय. थोडीशी टीम मीटिंग झाली. एक्सपिरियन्स शेअर करत असताना टीम सागर युनायटेड ऐरोली संघ. चला चिरले टीमचा कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. आलाय ऑलरेडी. येस, थँक्यू व्हेरी मच. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय. प्रतीक एक मसलमान गोलंदाजीसाठी आलाय. एक खूप चांगली पर्सनॅलिटी असलेला खेळाडू आहे प्रतीक. पण आता ही पर्सनॅलिटी अजून चांगली बनण्यासाठी तुम्हाला चांगलं षटक हाताळावं लागेल. 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. प्रशांतच्या बॅटमधून षटकार पाहिलेत. आता एक्सिलेटर दाबावं लागेल. खोलबा टप्प्याचा चेंडू चांगला बॉल पाहायला मिळते. सिंगल जरी आली तरी इतकं काही नुकसान होणार नाही, पण डॉट बॉलची सांगता होतीये. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. आव्हान कठीण होतंय. मॅच पासून थोडासा दूर जातोय नईमा 11 वाशी टीम. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी फिरवलेला बॉल पाहायला मिळतोय. कट्टर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. लगातारचे 2 डॉट बॉल इथे विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं ना तर 80-20 पर्यंत जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल चिडलू जातोय. सिलिमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वतः मंदार परब सागर युनायटेड टीमचा एक लेजंड खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये फार वेळानंतर मंदार परबला मी मैदानामध्ये पाहतोय. एक चांगले क्रिकेटर आहेत. अनेक वर्ष ज्या सागर टीमने देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक नामांकित स्पर्धा आपल्या नावी केल्या. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर डावखुरा फलंदाज यशच्या माध्यमातून युसुफ पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कौतुक करावं लागेल प्रतीकचं. पहिल्या 4 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 7 षटकार लगवावे लागतील आणि त्याचा पहिला षटकार प्रशांतच्या बॅट मधून आलाय. क्रिकेट यासाठी ओळखला जातो. या क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. असं अनेक वेळा घडलंय. आता गरज आहे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे तब्बल 36 धावा. 7 मध्ये 6 षटकार मारायचे. क्रिकेटमध्ये असा कारनामा बऱ्याच वेळा झालाय.
6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना गावदेवी गावठण टीमचा करण मडवीने तो षटकार लगवले. अनेक वेळा अनेक पराक्रम होताना पाहायला मिळतील. विक्रम होतात, विक्रम मोडलीत काढतात. शेवटचा बॉल इथे मात्र कॉट बिहाइंड आणि फलंदाजाला परतावल्या गेली. प्रशांत एक झुंजावत खेळी करून तो परतलाय. दुसरा गडी गारत असताना आता षटक क्रमांक 4 संपला गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा दाखल करावे लागलेत. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 6-36 असं इक्वेशन आहे. सहा बॉल 36 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी ट्रॅकवर दिवेश शिंगोटे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अखेरचे षटक आहे. 6 बॉलमध्ये 36 धावा करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉलची सांगता होतीये. रबर बॉल क्रिकेटचा घमासान सुरू आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. चेंडू येईल फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल वर समाधान मानावं लागेल. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये करायचे 35 धावा व एक वन साइडेड मॅच झाली. असं वाटलं होतं या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष पाहायला मिळेल. चांगली फाईट पाहायला मिळेल. हमजा खानने तशी सुरुवात देखील केली होती. प्रशांतने देखील चांगली बॅटिंग केली. पण ते दोन्ही बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी टीम बॅकफुटला गेली आणि मॅचचं इक्वेशन पोचलं. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. चार चेंडू 35 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अकोट टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॅटरच्या बॅट मधून षटकार आलाय पण हे पराभवाचं अंतर कमी करेल. ह्या 6 धावा विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण ह्या 6 धावा बॅट्समनला एक कॉन्फिडन्स देऊन जातील की आपण मॅच जरी हरलो असेल तरी देखील शेवटच्या काही बॉलवर मी खूप चांगले प्रहार केले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये करायचे 29. अगोदर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस करतोय बॅट्समन. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे. काल खूप चांगलं कमबॅक, खूप चांगली गोलंदाजी राहिली साई सागर युनायटेड ऐरोली संघाची. अकोट टप्प्याचा बॉल इथे जातोय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळते आणि औपचारिकता राहिले. शेवटचा बॉल आहे. चला साई सागर टीम आपला कॅप्टन लगेचच आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. शेवटचा बॉल आहे आणि फुलरलेनच्या चेंडूवर इथे अखेरच्या बॉलवर येतोय मोठा फटका आणि फलंदाज च्या बॅट मधून षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय. अवघ्या 22 धावाने हा सामना आपल्या नावी केला. चला साई सागर टीम आपला